सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत. अर्जुन हा आता तिथे आलेला असतो आणि सायलीकडे बघतो आणि मधुभाऊंच्या तोंडाकडे बघतो आणि लगेच मीडियावाल्यांना बोलतो की आज इथे मीडिया कशी आली आणि कोणाच्या परमिशननी इथे आलात तुम्ही. तर लगेच इथे ते मीडियावाले त्यांना अर्जुनला बोलतात की तुम्हीच अर्जुन सुभेदार का. तर लगेच अर्जुन बोलतो हो, मीच अर्जुन सुभेदार आणि ही माझी बायको, कारण तुम्ही माझ्या बायकोला असे नॉनसेन्स टाईपने क्वेश्चन करता आहेत. तर लगेच मीडिया अर्जुनला बोलते की आम्हाला आमच्या सोर्सेसकडून समजलं आहे की तुमचं हे लग्न खोटं आहे. तर लगेच इकडे अर्जुन त्यांना ओरडत बोलतो की शट युअर माउथ. तर अर्जुन इकडे मीडियाला समोर बोलतो की ते कॉन्ट्रॅक्ट्स दाखवण्यासाठी ना तुझी तेवढी लायकीसुद्धा नाही आहे. एवढं लक्षात ठेवा, मी एक लॉयर आहे आणि तुमच्यावर मी असे घाणेरडे आरोप करण्यासाठी केस पण तुमच्यावर टाकू शकतो. गेट लॉस्ट असं बोलून इकडे अर्जुन हा ओरडतो. तर लगेच इकडे सगळे मीडिया ही मान खाली घालतात. तर लगेच इकडे अर्जुन त्यांना सांगतो की तुमच्यामुळे माझी बायको दुखावली आहे, सो तुम्ही इथून आता निघाले तर बरं होतील. आणि आज तर तुम्ही तुमची बाउंड्री पण पास केली आहेत, सो तुम्ही इथून आता निघून जा. तर इकडे अर्जुन त्यांना ओरडत बोलतो की तुम्ही आता इथून निघाले तर बरं होतील, नाही तर सकाळपर्यंत तुमच्यावर ना 10 केसेस असतील आणि तुमचे 10 वर्ष ना तुम्हाला जेलमध्ये थांबावं लागणार. सो आता तुम्ही ऐकलं असेल तर तुम्ही इथून निघून जा, गेट लॉस्ट असं बोलून इकडून अर्जुन हा त्यांना काढून देतो. तर दुसरीकडे इकडे तन्वी ही त्यांना बोलते की मी सांगितलं होतं अर्जुन त्या चाळीत रोज जातो, काही वेडा झाला आहे का तो अर्जुन. तर इकडे कल्पना आणि पूर्णाईला धक्का बसतो. इकडे तन्वी ही पूर्णाई आणि कल्पनाला सांगते की आता हा वेडा झाला आहे का, म्हणजे हा सुभेदारांच्या नावावर परत पाणी टाकणार. आता हा सायलीसोबत कॉन्टॅक्ट ठेवतोय म्हणजे परत मीडियाला पण त्याची चूक दिसली शेवटी. तर इकडे तिचा मोबाईल घेत तन्वी तिथून निघून जाते. तर इकडे पूर्णाईला बोलते की हा अर्जुन आता त्याचा हट्टेपणा कधी सोडणार काय माहिती. तर पूर्णाई बोलते की अरे आपल्यालाच किती वेदना होत आहे, पण त्या तन्वीला किती होत असेल, पण तरीसुद्धा आपण ते बाहेर काढू नाही शकणार. तर दुसरीकडे अर्जुन तिथे येतो आणि मधुभाऊंच्या पुढे माफी मागतो आणि बोलतो की सॉरी मधुभाऊ, माझ्यामुळे तुम्हाला आज हे सगळं ऐकावं लागलं. खरं तर ह्या गोष्टी त्या मीडियापर्यंत पोचायला नको होत्या, पण जे पोचल्या आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत, त्याच्यामुळे मी माफी मागतो. तर इकडे मधुभाऊ अर्जुनला बोलतात की झाली का तुझी नाटकं करून. आत्तापर्यंत समाज काय बोलन म्हणून मी तुझ्यासोबत नीट वागत होतो. माझ्या मनात नसताना पण मी तुला त्या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमात मी तुला मिसळून घेतलं. तर इकडे अर्जुन काही बोलणार तेवढ्यात मधुभाऊ त्याला बोलतात माफी मागण्यासाठी तुझं तोंड पण उघडू नको. तर ते ऐकून इकडे अर्जुन आणि सायलीला धक्का बसतो. तर लगेच मधुभाऊ ओरडत सगळ्यांना बोलतात की बघा ह्या माणसाचा हा खरा चेहरा आहे. तर मधुभाऊ बोलतात की तुम्ही या सगळ्या यांना गुणी बोलत होतात ना, तर बघा इकडे. तर लगेच इकडे बाकीचे लोक बोलतात पण हा तर एक राक्षस निघाला. तर ते ऐकून इकडे सायलीला धक्का बसतो. तर इकडे बाकीचे लोक त्याला सांगतात की आपली ही वस्ती खूप साधी भोळी आहे, पण ह्या माणसामुळे आपल्या वस्तीवरची एका मुलीवर आता चिखल फेकले गेलेला. तर लगेच इकडे मधुभाऊ ही सायलीला अर्जुनकडे ढकलून देतात. तर इकडे लगेच अर्जुन हा सायलीला पकडतो. तर इकडे मधुभाऊ त्यांना सांगतात की तुमच्या दोघांचं आत्तापर्यंत काय चाललंय ते मला असं समजत नाही, तुम्हाला वाटतं का. तर इकडे मधुभाऊ सायलीला बोलतात की हे बघ सायली, मी तुला आता शेवटचं सांगतोय, आत्ता इथून निघायचं आणि लगेच स्वयंपाकघरात जाऊन बसायचं आणि पुढच्या घरात तू पाय पण ठेवायचं नाही. तर ते ऐकून इकडे अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि खिडकीतून पण कुणीच काही बघायचं नाही. तर ते ऐकून सुद्धा इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. तर लगेच इकडे मधुभाऊ अर्जुनचा हात पकडतात आणि बोलतात तुझं हे तोंड पण या चाळीत परत दाखवायचं नाही. तर लगेच अर्जुनला हाताला ओढून ते मधुभाऊ अर्जुनला बाहेर घेऊन जातात. तर बाकीचे इकडे सगळे अर्जुनला त्या मधुभाऊपासून सोडवत असतात. तर इकडे सायलीसुद्धा खूप बनवत असते पण तिचं कोणी ऐकतच नसते आणि मधुभाऊ त्याला बाहेर घेऊन जातात. तर इकडे मधुभाऊ त्याला लगेच हाताला पकडून बाहेर फेकून देतात. तर फेकून दिल्यानंतर इकडे अर्जुन हा खाली रोडवर पडतो आणि त्याला लागलेलं असतं. तर ते बघून इकडून सायली लगेच तोंडाला हात लावते आणि रडत असते. तर इकडे मधुभाऊ अर्जुनला बोलतात की हे बघ अर्जुन, तू जर आता परत ह्या चाळीत आला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसणार आणि मी पोलिसांकडे जाईल आणि माझ्या मुलीचा आणि माझा मानसिक छळ करतोय अशी मी तक्रारसुद्धा नोंदवेल. तर ते ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळे हे मधुभाऊंकडे बघत असतात. आणि मानसिक छळाची किती तुला शिक्षा असते ते तुला तर नीटच माहिती असेल, म्हणून आता या चाळीत परत तुझं तोंडही दाखवू नको आणि परत येऊ पण नको. तर इकडे लगेच मधुभाऊ हे त्यांचं त्या चाळीतलं मेन गेट बंद करतात. तर इकडे लगेच रडतच सायली ही त्या गेटमधून हात काढते आणि रडतच अर्जुनकडे बघत असते. तर लगेच इकडे
मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि तिला घेऊन जातात. तर इकडे कुसुम पण मधुभाऊंना थांबवत असते, पण मधुभाऊ हे कोणाचंच ऐकायला तयार नसतात आणि सायलीला घेऊन जातात. तर इकडे आतमध्ये आल्यानंतर मधुभाऊ तिला स्वयंपाकाच्या खोलीत घेऊन जातात आणि बोलतात, आता जर तू परत इथून बाहेर निघाली ना तर बघ, म्हणजे तू बाहेर आली तरी तुझी मग कोणाची नजर तुझ्यावर येणार नाही, समजलं ना. तर लगेच इकडे बाहेर अर्जुन हा ओरडत बोलतो की मधुभाऊ तुम्ही एकदा बाहेर या आणि माझं ऐकून घ्या ना मी काय बोलतोय ते. तर इकडे मधुभाऊ हे सगळे खिडक्यान ते बंद करतात. तर लगेच दुसरीकडे अर्जुन हा ओरडत बोलत असतो, मधुभाऊ तुम्ही प्लीज बाहेर या ना, तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, मिसेस सायली तुम्ही बाहेर या. तर इकडे सायली ही बोलत असते, मधुभाऊ तुम्ही प्लीज असं करू नका. तर मधुभाऊ हे कोणाचंच ऐकायला तयार नसतात. तर इकडे अर्जुन हा बाहेरून आतमध्ये गेटमध्ये हात घालतो आणि कडी उघडतो. तर तो गेट उघडतो तर तेवढ्यात तिथे काही लोक येतात आणि त्याला धक्का बाहेर काढून बाहेर फेकून देतात. तर अर्जुन हा बाहेर जाऊन परत पडतो. तर इकडे लगेच ते लोक बाहेरून गेट बंद करतात आणि अर्जुनच्या समोर उभे राहतात. तर इकडे ते लोक बोलतात की काय रे तू आमच्या चाळीची आबरू घालतो का. तर लगेच अर्जुन त्यांच्याकडे येतो आणि बोलतो, तुम्ही प्लीज मला एकदा मधुभाऊंना भेटून द्या ना, मला बोलायचं आहे त्यांच्यासोबत. तर इकडे लगेच ते लोक अर्जुनला मारतात. तर इकडे अर्जुन खाली पडतो. तर दुसरीकडे इकडे प्रताप हा येतो आणि कल्पना आणि पूर्णाईकडे बघून बोलतो, काय ग कल्पना काय झालं, एवढे तुम्ही उदास का आहे. तर इकडे प्रताप बोलतो की म्हणजे तुम्ही पण तो व्हिडिओ बघितलेला दिसतोय. तर लगेच इकडे कल्पना सांगते, माझा आता नुसता संताप होतो आहे, बाकी दुसरं काहीच नाही. तर इकडे प्रताप बोलतो, अगं तो व्हिडिओ बघून पण ना मला खूप चिडचिड आली होती, त्याला काय गरज होती तिथं जायची, त्यालाच माहिती होतं, आपण तरी काय करू शकतो आता. तर लगेच पूर्णाई बोलते की आपण काहीतरी करू शकतो, तो बेलगाम वागतो आहे ना, सो आपण त्याला आता लगाम करू शकतो. तर इकडे प्रताप सांगतो म्हणजे काय करायचं. तर इकडे कल्पना प्रतापला सगळं समजून सांगत असते. तर दुसरीकडे एक माणूस अर्जुन पुढे येतो आणि बोलतो की तू आमच्या चाळीतल्या पोरींची इज्जत मातीला घालवली पारा, म्हणजे ती आमची इज्जत असती. आता लगेच तो माणूस त्या अर्जुनला मारतो. तर अर्जुन हा दुसरीकडे पडतो. तर लगेच तिसरा माणूस तिथे येऊन बोलतो, तू सायलीची इज्जत घालवली आणि आमची पण. तर इकडे तो माणूस त्याला मारणार, तर तेवढ्यात अर्जुन त्याचा हात पकडतो. तर दुसरीकडे प्रताप हा कल्पनाला सांगतो की कल्पना त्याने तुला नीट सांगितलंय, तन्वीसोबत त्याला लग्न करायचं नव्हतं म्हणूनच त्याने हे कॉन्ट्रॅक्ट केलं. तर इकडे कल्पना सांगते की अहो तेव्हा त्याने मूर्खपणा केला होता, मग आत्ता पण आपण त्याला तेच करून द्यायचं का. तर लगेच इकडे पूर्णा ती ऐकून बोलते की काय म्हणजे अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टच्या मागं हे कारण होतं का. तर इकडे कल्पना सगळ्यांना सांगते, मी त्याची आई आहे म्हणून त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे त्याच्यामध्ये त्याचं सुख कशात आहे कशात नाही, आणि आपण आधी तन्वीला नाही बोललो म्हणून त्याचा पस्तावा आपल्याला अजूनपर्यंत होतो आहे. तर इकडे प्रताप त्यांना सांगतो की मला तुमचं म्हणणं पटतंय, पण अशा काही आता सिच्युएशनच अशी आहे म्हणून आपण आत्ता काही बोललेलो बरंच नाही आणि आपण याच्यामध्ये गडबडही नको करायला. तर इकडे पूर्ण आई प्रतापला समजावतात की प्रताप मी 22-23 वर्ष झाले आहेत रे, मी एकाच गोष्टीसाठी खूप दिवस थांबले आहेत, अजून मी किती दिवस थांबू आता मला तूच सांग. आणि जर आपल्या मुलाला आपण एक नीट डायरेक्शनसोबत जर आपल्याला त्याला दाखवायचं असेल तर आपल्याला ही घाई करावंच लागणार. तर इकडे कल्पना सांगते, आज मीडियाच्या समोर आपली बेइज्जती झाली, आता मग पुढे आपण तेच बघत बसायचं का. तर इकडे कल्पना प्रतापला सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता रविराज सरांना फोन करा आणि त्यांना सांगा हे सगळं. तर लगेच इकडे प्रताप बोलतो, अरे एवढी काय गडबड आहे, तुम्ही थांबा ना. तर इकडे पूर्णाई सांगते, नाही प्रताप तू कॉल कर त्यांना. तर इकडे प्रताप त्यांना बोलतो की चालेल मी करतो फोन, आणि लगेच इकडे रविराजला कॉल करतो. तर इकडे दुसरीकडे अर्जुन हा त्यांना सांगतो की मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, काहीतरी चुकीचं तुम्ही ऐकलं आहे, तुम्ही मला एकदा मधुभाऊंकडे जाऊ द्या आणि मला भेटू द्या त्यांना. तर इकडे त्याला ढकलावतच इकडे अर्जुन हा ते गेट उघडायला जातो, पण इकडे सगळे लोक त्याला पकडतात. तर इकडे तो माणूस बोलतो, अरे तू सायलीचा गैरफायदा करून घेतला आणि तिला तुझं काम झाल्यानंतर घरी पाठवून दिलं. तर इकडे ओरडतच अर्जुन बोलतो, काय बोलताय तुम्ही, आमचं लग्न झालंय, आम्ही नवरा बायको आहोत. तर इकडे सायलीला खूप राग आलेला असतो आणि ती उठते आणि बोलते, मधुभाऊ तुम्ही माझेच मधुभाऊ आहात ना, मी ज्यांच्यावर माझ्या सख्ख्या बापापेक्षा जास्त प्रेम केलं तेच माझे मधुभाऊ आहात ना. तर तिचा तो अवतार बघून इकडे कुसुम आणि मधुभाऊंना धक्का बसतो, ज्यांनी मला रस्त्यावरून उचलत घर दिलं, अन्न दिलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला प्रेम दिलं तेच मधुभाऊ आहात ना तुम्ही.
तर इकडे लगेच सायली ही बाहेर येते. तर इकडे अर्जुन हा त्या माणसांना खूप मारत असतो. तर ते बघून इकडे सायली ही ओरडत बोलते आहो. तर लगेच इकडे अर्जुन हा थांबतो. तर तेवढ्यात इकडे बाकीचे लोक त्याला हे खूप मारत असतात आणि तो सगळं मार खात असतो अर्जुन. तर इकडे लगेच सायली ही ते बघत जाणार त्याच्याकडे. तर लगेच तेवढ्यात मधुभाऊ तिचा हात पकडतात. तर इकडे अर्जुन मार खात असतो. तर इकडे सायली ही मधुभाऊंना बोलते की कोर्टामध्ये तुमच्यासाठी रडतो आणि कोर्टाच्या बाहेर हा माझ्यासाठी रडतो. मला जाऊ द्या मधुभाऊ तुम्ही. तर इकडे अर्जुनला खूप मारलेलं असतं. तर त्याच्या डोक्यात एक बांबू घालून अर्जुन हा खाली पडतो. तर ते ही लगेच तो हात सोडून अर्जुनकडे येते आणि हळूच बोलते अर्जुन सर मी पण तुमच्यावर खूप प्रेम करते प्लीज उठा ना. तर तेवढ्यात तिकडे अर्जुन हा उठतो आणि सायलीला मिठीत घेतो. तर लगेच दुसरा तिथे येतो आणि तो मारणार तेवढ्यातच तो बांबू अर्जुन हा पकडतो. तर मित्रांनो पुढे काय होणार का खरंच अर्जुन हा लगेच सायलीला घरी घेऊन जातो की नाही ते बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.